बघा आज आपल्याला सायन्सचे 5 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन करायचं आहे सामान्य ज्ञानाचं। बघा प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, प्रश्न क्रमांक पहिला विचारला रक्ताच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं। रक्ताच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? कार्डिओलॉजी। कार्डिओलॉजी म्हणत नाही तर कार्डिओलॉजी कशाच्या अभ्यासाला म्हणते तर हृदयाच्या अभ्यासाला कार्डिओलॉजी म्हटलं जातं। हे स्टेटमेंट सुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। कार्डिओलॉजी कशाच्या अभ्यासाला म्हणते तर हृदयाच्या अभ्यासाला म्हटलं जातं। पल्मोनॉलॉजी कशाला म्हटलं जातं तर फुफ्फुसाच्या अभ्यासाला पल्मोनॉलॉजी म्हटलं जातं। फुफ्फुस ज्याला आपण लंग्स म्हणतो, बरोबर आहे। लंग्सच्या अभ्यासाला पल्मोनॉलॉजी म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये 1200 ml ऑक्सिजन स्टोअर राहतं पहिल्यापासून। एंजिओलॉजी कशाला म्हटलं जातं जे रक्तवाहिनी ब्लड वेसल आपल्या शरीरामध्ये असतं, 97,000 किलोमीटर एवढी पाईपलाईन असते ती। हे जे आपल्या शरीरामध्ये असतं ना ज्याला आपण ब्लड वेसल म्हणतो त्याच्या अभ्यासाला एंजिओलॉजी म्हटलं जातं। मग आपल्याला विचारलं काय तर रक्ताच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर रक्ताच्या अभ्यासाला हिमॅटोलॉजी म्हटलं जातं। रक्ताचा अभ्यास म्हणजे हिमॅटोलॉजी जे लाल रक्त असतं कशामुळे होतं तर हिमोग्लोबिनमुळे होतं। हिमोग्लोबिनमुळे मानवी शरीराचं रक्त लाल होतं। जेवढं जास्त ऑक्सिजन मानवी शरीरात असेल ना तेवढं रक्त लाल होते, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा। चला प्रश्न क्रमांक नंतरचा दुसरा काय म्हटलेला आहे की लाल रक्तपेशीची निर्मिती कशात होते। लाल रक्तपेशी बघा जे ब्लड आपल्या शरीरामध्ये जे रक्तपेशी असतात ना, ब्लड सेल असतात ना, रक्तपेशी हे मानवी शरीरामध्ये 45% असते। याचे 3 तुकडे कोणकोणते, एक असते आरबीसी, दुसरं असते डब्ल्यूबीसी आणि तिसरं असते प्लेटलेट। याच्यामध्ये दोन्ही 1% असतं आणि हा आरबीसी जो असतात ना रेड ब्लड सेल हे असते 44%। मग रक्तपेशीचा तिन्ही घटक हे कशात तयार होते तर हाडात तयार होते। मग ते लाल रक्तपेशी असतो, पांढरी रक्तपेशी असतो किंवा प्लेटलेट म्हणजे रक्तबिंबिका असो, काही असो, रक्त मानवी शरीराच्या हाडामध्ये तयार होतं आणि मानवी शरीराच्या प्लियामध्ये रक्ताचा मृत्यू होतं। प्लियामध्ये ज्याला आपण स्प्लीन म्हणतो त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो, लक्षात ठेवा। मेंदू, यकृत, किडनी हे काही नाहीये, म्हणजे हाडामध्ये लाल रक्तपेशीची निर्मिती होत असते, लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। चला प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणते, काय म्हणलं प्रश्न क्रमांक तिसरा की मानवी जीवनात एकूण दाताची संख्या किती असते म्हणते। 100% पोट्टे 32 मारते पहिलेच नाही, 32 ही मानवी दाताची एकूण संख्या नसते तर 32 हे कायमचे दात असतात ज्याला आपण फिक्स म्हणतो। कायमचे दात, एकूण दाताची संख्या मानवी शरीरामध्ये मानवी जीवनामध्ये 52 असतात। कारण याच्यामध्ये जे 20 दात असतात ना हे दुधाचे दात असतात जे टेम्पररी असतात आणि जे बाकीचे 32 असतात ना हे कायमचे दात असतात। म्हणजे एकूण मानवी जीवनामध्ये हे 32 दात नसून 52 दात असतात, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं होतं। चला प्रश्न क्रमांक 4 काय म्हटलेला आहे मित्रा, खालीलपैकी कोणत्या मेंदूच्या प्रकाराला लहान मेंदू, छोटा दिमाग, लहान मेंदू म्हटलं जातं। लक्षात ठेवा पहिला जो ऑप्शन आहे सेरेबेलम, या सेरेबेलमलाच लहान मेंदू म्हटलं जातं। सेरेबेलम लहान मेंदू त्यालाच म्हटलं जातं। हे जे सेरेब्रम आहे ना इंटरनल मेमरी हा सर्वात मोठा पार्ट आहे आणि जे पॉन्स वरवली आहे ना हे काही नाही, हे इथून इथं इन्फॉर्मेशन कनेक्ट करण्याचं काम करतं। इथून इथं इन्फॉर्मेशन टाकते, इथून वापस इथं टाकते, हे काम पॉन्स वरवली करत असतं। थॅलॅमस काय करते, थॅलॅमस हा समोरचा पोर्शन असतो फोर ब्रेनचा। थॅलॅमस म्हणजे ब्रेनचे 3 प्रकार, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन। हा जो थॅलॅमस आहे ना फोर ब्रेनचा प्रकार आहे जे स्पर्श, दाब, वेदना याची जाणीव करून देतात। त्यामुळे सर्वांचं वेगवेगळं इन्फॉर्मेशन आहे। बघा नंतरचा प्रश्न काय म्हटलाय, प्रश्न क्रमांक 5 पंचसृष्टी याच्या प्रश्न विचारला जातं। पंचसृष्टीचा जनक खालीलपैकी कुणास म्हटलं जातं, लक्षात ठेवा। पंचसृष्टीचा ज्यानं 5 सृष्टीचा शोध लावलाय, वनस्पती, प्राणी, कवक, जीवाणू, हे जे 5 सृष्टी आहे ना 5 सृष्टीचा शोध लावणारा व्यक्ती कोण आहे, ज्याचं नाव आहे आर.एच. व्हिटाकर, जो अमेरिकेचा 1969 मध्ये आर.एच. व्हिटाकरनी पंचसृष्टीचा शोध लावलेला आहे। हा जो तुम्हाला कॅरोलस लिनेस दिसत आहे ना याला फादर ऑफ 2 किंगडम सिस्टीम म्हटलं जातं। प्राणी आणि वनस्पती अशा 2 सृष्टीचा शोध लावणारा व्यक्ती म्हणजे कॅरोलस लिनेस आहे। हे सुद्धा लक्षात ठेवा की वनस्पती किंवा सजीवांचं वर्गीकरण गुणधर्माच्या बेसवर करणारा सर्वात प्रथम कॅन्डिडेट म्हणजे कॅरोलस लिनेस आहे। अरिस्टॉटल याने सर्वात प्रथम वर्गीकरण केलं पण गुणधर्माचा वापर केलं नव्हतं, त्यामुळे याला फादर ऑफ 2 किंगडम सिस्टीम म्हटलं जात नाही। याचे हायकल दिसत आहे तिसरा, यानं 3 किंगडम सृष्टीचा शोध लावला होता, त्याला फादर ऑफ 3 किंगडम सिस्टीम म्हटलं जातं। त्यामुळे प्रश्न विचारलाय पंचसृष्टी 5 सृष्टीचा शोध लावणारा व्यक्ती त्याचं नाव आर.एच. व्हिटाकर, जो अमेरिकेचा तज्ञ व्यक्ती होता। संपलं कार्यक्रम।